नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका भाग 11 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. एकूण प्रश्नांची संख्या आहे 20. 20 पैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आलीच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना कोणती नदी विभाजित करते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वैनगंगा. वैनगंगा. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? पर्याय पहा, विचार करा. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 21 जून. 21 जून. पुढील प्रश्न पहा, Fe हे कोणत्या मूलद्रव्याचे चिन्ह आहे? Fe हे कोणत्या मूलद्रव्याचे चिन्ह आहे? योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय फेरस. म्हणजेच काय? लोह. लक्षात घ्या, लोहालाच काय म्हणतात? फेरस म्हणतात. म्हणून फेरसवरनं Fe लक्षात ठेवायचं आहे. पंडिता रमाबाई यांना कैसर ए हिंद पुरस्कार कधी मिळाला? पंडिता रमाबाई यांना कैसर ए हिंद पुरस्कार मिळाला होता. तो कधी मिळाला? योग्य उत्तर आहे 1919. घारापुरीच्या म्हणजेच एलिफंटा गुंफा कोणत्या जिल्ह्यात आढळतात? घारापुरीच्या गुंफा म्हणजेच एलिफंटा गुंफा कोणत्या जिल्ह्यात आढळतात? योग्य उत्तर आहे रायगड जिल्हा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये 50 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी आपल्याला धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे दिलेली आहेत. कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय पहा, वरसगाव वीरबाजी पासलकर. विद्यार्थी मित्रांनो, वरसगाव धरणालाच वीरबाजी पासलकर धरण म्हणून ओळखले जाते. 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, तोतलाडोह मेघदूत जलाशय. तोतलाडोह धरणाला मेघदूत जलाशय या नावाने ओळखले जाते. 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, भाटघर येसाजी कंक. भाटघर जे काही धरण आहे त्या धरणाला येसाजी कंक या नावाने ओळखले जाते. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे? कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी 3ही पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे लक्षात घ्या, लक्षात ठेवा. हे यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. वरसगाव जर म्हटलं वीरबाजी पासलकर, तोतलाडोह धरण म्हटलं तर मेघदूत जलाशय आणि भाटघर धरण म्हटलं तर येसाजी कंक जलाशय. म्हणजे त्यांना ती नावं दिलेली आहेत. जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान किबुल लामजाओ कोणत्या राज्यात आहे? जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान किबुल लामजाओ कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे मणिपूर. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. किबुल लामजाओ हे जे काही राष्ट्रीय उद्यान आहे ते जगातील एकमेव तरंगत राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते मणिपूर या राज्यात आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? प्रश्न काय आहे? व्यवस्थित वाचायचा आहे. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे असं विचारलेलं आहे. योग्य उत्तर आहे विदर्भ आणि मराठवाडा. विदर्भ आणि मराठवाडा. पुढे पहा, सर सय्यद अहमद खान यांनी डॅश डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. कोणत्या ठिकाणी? योग्य उत्तर आहे अलीगड या ठिकाणी. सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली. पुढे पहा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय डॅश डॅश या ठिकाणी आहे.
सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय आहे. पुढे पहा, यतो धर्मस्ततो जया हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? यतो धर्मस्ततो जया हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचं ब्रीदवाक्य आहे यतो धर्मस्ततो जया. पुढे पहा, महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर आहे वर्धा. आपल्या महाराष्ट्रामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्र वर्धा या ठिकाणी आहे. पुढे पहा, डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला. पुढे पहा, राष्ट्रीय एकात्मता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय एकात्मता दिन. योग्य उत्तर आहे 31 ऑक्टोबर. प्रश्न लिहून ठेवा. वारंवार तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. राष्ट्रीय एकात्मता दिन कोणत्या दिवशी असतो? तर 31 ऑक्टोबर. मुलांनो चांगला अभ्यास करा या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय पहा, स्वार्थी, संकेतार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी. विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो चांगला अभ्यास करा करा म्हणजे या ठिकाणी आपल्याला आज्ञा केलेली आहे. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय आज्ञार्थी वाक्य. पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले? योग्य उत्तर आहे 1526. पानिपतचं पहिलं युद्ध 1526 या वर्षी झाले. खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी चुकीचा पर्याय आपल्याला विचारला आहे. पर्याय पहा, देखावा, दृश्य, दार, दरवाजा, दारिद्र्य, गरिबी आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, देखावा म्हणजे दृश्य हा जो पहिला पर्याय आहे समानार्थी शब्दांचा बरोबर आहे. दार म्हणजे दरवाजा दुसरा पर्याय बरोबर आहे आणि दारिद्र्य म्हणजेच गरिबी म्हणजे ज्या काही तीनही जोड्या आहे त्या समानार्थी शब्दांच्या आहेत. आणि आपल्याला काय विचारलं कोणता पर्याय चुकीचा आहे? तीनही पर्याय बरोबर आहे म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. पुढे पहा, बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे? बेकिंग सोडा. योग्य उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट. बेकिंग सोडा याचं रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. पुढे पहा, दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली मुंबईत खालीलपैकी कोणी सुरू केलं? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली मुंबईत खालीलपैकी कोणी सुरू केलं? योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर. पुढे पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या नदीच्या खोऱ्यात काढले जाते? या ठिकाणी नदीच्या असं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या नदीच्या खोऱ्यात काढले जाते? योग्य उत्तर आहे कृष्णा नदी. पुढे पहा, भारताची राजभाषा कोणती आहे? योग्य उत्तर आहे हिंदी. पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र नाही? नाही असं विचारलं आहे. पहिला पर्याय पहा, प्रबुद्ध भारत. विद्यार्थी मित्रांनो, प्रबुद्ध भारत हे जे काही वृत्तपत्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. दुसरा पर्याय पहा, मूकनायक. हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. समता हे वृत्तपत्र सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. चौथा पर्याय आहे हरिजन. हरिजन हे वृत्तपत्र कोणाचं आहे? तर हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांचं आहे. लक्षात घ्या. प्रश्न काय विचारला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र नाही? तर योग्य उत्तर आहे हरिजन. 4 नंबर पर्याय. जे काही पहिले 3 पर्याय आहे प्रबुद्ध भारत, मूकनायक आणि समता हे तीनही वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. रायगडमधील पोलादपूर
व साताऱ्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा घाट कोणता? पर्याय पहा, विचार करा आणि लगेच मला कमेंट करून उत्तर सांगा. रायगडमधील पोलादपूर व साताऱ्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा घाट कोणता? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.